तोंड बघ कसं करतोय. हा पिंजरा टाकला आपण रिक्षामध्ये. भिजले तो अख्खा तेव्हा पाणी. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? तुमचं स्वागत आहे का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, आपल्याला काय भेटले ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर मला नाही भेटलं तर आपल्या पप्पाला भेटलंय. पप्पा कालच घेऊन आला होता. म्हणजे ना ते आहे कोकिला. तर मला भीती वाटतंय कारण मी तिला पकडू पण नाही शकत. तिला बघितलं ना लय भीती वाटते. ही तुम्हाला पण दाखवतोय कशी आहे आणि ती काय खाते. जर तुम्हाला माहीत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कालच आपल्या पप्पाला भेटले. ती वाटते कावलेनं तिला मारत होते. वाटतं 20-30 कावले होते काहीतरी. पप्पा सांगत होता, बोलतो तिला मारत होते म्हणून पप्पा घरी घेऊन आलाय. तर मी दाखवतोय तुम्हाला ती. तर बघा आजचा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा या साईडला आहे. तर लयच मला भीती वाटते तिला बघितलं तिची चोच बघा किती मोठी आहे. चावली तर लय जोरात चावणार आपल्या. हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर आपण एक गेट खेळू. तिला ना मित्रांनो सोडायचे आपल्याला बाहेर. काय विषय माहिती आहे का, बाहेर सोडले ना तर कावले मारतात आणि पाऊस इतका पडतोय ना जोरदार. 2-3 दिवस झाले. तर म्हणून आपण तिला बाहेर पण नाही काढली. तर आपण तिला काहीतरी खायला देऊ. काय देऊ नेमकं तेच काय आपल्याला समजत नाही. बघूया भात देऊ थोडं खायला आता पुरती. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा, मग आपण तेच खायला देऊ 2-3 दिवस. जसा पाऊस थांबणार आणि जशी ती मोठी होणार, म्हणजे पिल्लूच आहे तो बघायला गेलो तर, जशी मोठी होणार तसा आपण तिला बाहेर सोडून देणार आहे. नाही बघा, तर तिला बघूनच मला लय भीती वाटते बाई. चावाची बिवाची हे बघ कशी करते ती. बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण. थोडा पिल्लूच आहे मित्रांनो बघायला गेलं तर. प्रॉपर मोठा पण नाही तो. पकडू का तिला? उड्या मारते इकडे तिकडे. नको, रिक्स नाही घेत मी, लावून ठेवतो इथे. तर काय वाटतं तुम्हाला नक्की मला सांगा थोडंफार ना. आपली कबुतरी घेऊन चाललोय आता. बघूया घेऊन जायचं आहे. पाऊस पडतोय तर आजच घेऊन जाणार आहे. तर बघा थोड्या वेळात नक्की ती जोडी आपण देणार आहे. कुठे देणार आहे तर आधी तुम्हाला माहीत नसेल तर मावशीचा मुलगा आहे त्यांच्याच घरी आपण देणार आहे ठेवायला कबुतर. 1 नाही तर 2 महिने. त्याच्यानंतर आपण परत रिटर्न घेऊन येणार आहे. मोरपीच जोडी फक्त. टायगरला तर घरीच ठेवणार आहे. पाऊस पडतोय तर टायगरला आपण पावसाचा आनंद देणार आहे आता. तर पूर्ण पाऊस पडणार, त्याला लई मजा येते भिजायला पावसामध्ये. तर त्याला सोडूया पावसामध्ये आता. हे बघा, तर याचं काय करू मला काही समजत नाही. थोडंफार नक्कीच सांगा मित्रांनो, प्लीज मदत करा फक्त. बाकी काय ना काहीच नाही करायचं. जर माहीत असेल तुम्हाला ते कोयलची तर कोयलच बोलतात, कोकिला बोलतात, अजून काय बोलतात असं माहीत नाही. तुम्हाला थोडीफार माहिती असेल तर आपल्याला सांगा. आपल्या कबुतरांचं भरपूर माहिती आहे पण ते कोयलचं ना माहीत नेमकं काय खाते. किडे खाते, फ्रूट्स खाते, काय अजून काय खातं असं आपल्याला माहीत नाही. तर हे बघा टायगरला सोडूया आपण. टायगरला आता पावसामध्ये भिजतोय थोडाफार. हे टायगर, तर ती जोडी पण पाण्यात भिजवली असती तर नको. तिला आपण आज घेऊन जायचं म्हणून तिला पिंजऱ्यातच राहू दे. पाऊस जरा भरपूर पडतो आणि इथे पण कावले आल्यात मला बघायला. गेले ये रे टायगर. तेव्हा टायगर आलाय तर याला सोडूया पाण्यामध्ये. जा. टायगरला आता मला दाखवतो. टायगरला पावसात ठेवलं ना असे पंख लांब करणार आहे बघा, पण तो जात नाही. मी जाईल तेव्हाच जाणार, म्हणजे मी पण भिजेल त्याचं असं मत आहे. दोघेच एक साथ पावसात भिजायचं म्हणजे. हे बघा दिसत असेल त्याला भिजायचं आहे पण तो माझ्या मागे येतंय. राह तिथंच पाण्यात राह. बघूया कसं वाटतंय बघा. टायगर बघा कसा भिजतोय बाई. एक पंख बघा. नवीन पिसं आलेत मित्रांनो भरपूर. त्याचे जे कलर केले ते निघत चाललेत. कारण की ना 1 वर्षात ना तर 6 महिन्यात कोणताही कबूतर असं काय पंख आहेत ना जे सर्व निघतात आणि दुसरे नवीन येत राहतात. असं होतंय म्हणून याच्यावर निघलेत. आहे बघा. तर याला भिजू दे थोड्या वेळ. तर आपण जाणार आहे
कबूतर घेऊन ते पण तुम्हाला दाखवणार आहे. टायगरची तर आंघोळ करून झाले मित्रांनो, तरी उठतोय बघा, गेलाय तिथे. तर आता काय करायचं माहिती आहे का आपल्याला, तर याला पकडायचं आहे. तर मला वाटतंय भीती त्याला पकडायचा भाई, नाही घाबरतो भाई. त्याला कसा पकडू ते समजत नाही ना. टाकायचं यामध्ये ना, ही जोडी आपल्याला न्यायची आहे. ही जोडी यात यो पिंजरा द्यायचा आहे ना आपल्याला, तर याला काढायला लागेल यातून. तर ही जोडी यात टाकायला लागेल पहिले, नाहीतर राहू दे यातच. त्यालाच पहिले पकडू ना, यात टाकू. बघूया डर के आगे जीत है, कसा पकडू. चावू नको रे, तो दिसतोय बघ ना कसला खतरनाक. थांबा थांबा, रिक्स आहे रिक्स आहे. कसा पकडणार आपण, चावला तर माझेच चावेल. चप, गपरा गपरा. चावेल का रे. तोंड बघ कसं करते. फडका घेऊ आपण, फडक्याने पकडू. कुठे आहे बघा ना मित्रांनो, फडका घेऊन आलो आपण पकडण्यासाठी खास. डर के आगे जीते. हे बघा का, कसं बोल पकडून तर ठेवलाय त्याला. थांबा थांबा, हाताने पकडलाय भाई. चावू नको चावू नको चावू नको, सोडत नाही इथून पाय. तोंड बघ कसं करतोय. थांबा थांबा, जायात. कसा पकडलेला, भीती वाटते भाई. त्याला खायला द्यायचं आहे पण समजत नाही काय देऊ. बाहेर सोडला तर मरणार, कारण की पाऊस पण भरपूर आहे. त्याला प्रॉपर उडता नसेल येत आणि कावले पण लगेच मारतात. काय करू काय समजत नाही. राहू द्या आता थोड्या वेळ, तर कबूतर देऊन येतो ना, काहीतरी खायला देतो त्याला. तर मित्रांनो पिंजरा घेतला आहे बघा, तर रिक्षामध्ये घेऊन जायचं आहे कारण की पाऊस पडतोय. तर बघूया पिंजऱ्याला आपण टाकतो आता रिक्षामध्ये. छोट्या दाय आपल्या सोबत. कसं झालं वर्षा टाकायला लागेल या, बरोबर आहे ना. हा पिंजरा टाकला आपण रिक्षामध्ये. चला, तर छोट्यादा मी आणि भाविक थांबलोय आपल्याला. भाविक येतोय, तर चला जाऊया घेऊन दोन्ही पण कबूतर. तर मित्रांनो चांगलं फायनली आपण मावशीच्या इथे आलो. कबूतर द्यायचं, दोन्ही पण मोठी जोडी. पिंजरा पण द्यायचं कारण की पिंजऱ्यामध्ये ठेवणार आहे ना. भाई पण आपल्यासोबत छोट्यादा रिक्षा चालवत आहे. हे बघा ना, भरपूर पाऊस पडतो तरी पण आम्ही चालतोय. मित्रांनो गाड्या बघा पूर्ण आऊट साईडने टाकल्यात, पूर्ण ट्रॅफिक जाम करून ठेवले. 2 तास झाले आपण चाललोय, पोहोचत नाही. अरे दोन्ही साईडने गाड्या येतात, काय बोलणार. पावसाला पाणी चालू आहे, त्यात पाऊस रस्त्यात तिथं पाणी जमा झालाय. मग गाड्या दोन्ही साईडने आऊट साईडने गाड्या येतात, निघून पण कसं पाणी पोहोचणार सांगा येईल आता. कधीपासून निघलो भाई, पोहोचतच नाही. कमी व्हायचा की मागे सांगत. तर फायनली पोहोचलोय आपण. चिंबोऱ्या आहेत का, द्या ना चिंबोऱ्या विंबोऱ्या. हे बघा कबूतर आपण काढल्यात आताच. कुठे भेटतील तिकडे ग्राउंड इकडे आता. आता ना रात्री जरा 7:30 पावसर कसं थांबू. किती भेटले हे बघा किती चिंबर लय भेटले रे. पकडून द्या आम्हाला, आम्ही खाऊ. तेव्हा छोट्याला बसले आणि कबुतरा बा आधी नीट ठेवा जरा. ए1 जोडी या महाराष्ट्राची. बच्चे बिच्चे होतील बघ, अंडी घालतील. या साईडला दिले जोडी. नर बघ कसा मांदीला बाहेर काढले. भाविक स्नॅप पाठवतोय, भाविकचा नाद नाही. नर बघ कसा वाईट होतात. मित्रांनो फायनली आलोय आपण घरी नाही तर आपण डायरेक्ट गोठ्यावरती आलोय, कारण की भरपूर पाऊस पडतोय. तर कबुतरा बघायला आलोय आपण. तर बघूया कबुतरा सोडलं पण नाही आज ना. या साईडला इथे बघा कबूतर भिजतात आणि इथं मधील पाणी वाटतं जमा झालाय वाटतं.
तर काढायला लागेल तो पाणी. आणि भरपूर दिवस जमा झाला आणि पाऊस पण थांबाचं नाव नाही घेत. कबूतर पण सोडायला भेटतात का नाही भेटत ते पण काही समजत नाही. खायला तर त्यांना द्यायलाच लागणार आहे. नाही या साईडला इकडे पाऊस बघा, पूर्ण शेतं भरल्यात पाण्यात. आणि आपला इथे कबूतर सर्व आतमध्ये आहेत. तर सोडली ना खायला त्यांना द्यायला तर ते येणार नाही परत. पूर्ण पावसात भिजून राहतील, परत बिमार होतील कबूतर म्हणून आपण सोडली नाही. तर त्यांना बघूया, खायला तर द्यायला लागणार आहे, काहीतरी करावं लागेल. तर इथं पाणी बघा किती साधलंय बाई. पाणी काढायला लागेल इथून. पहिले पाणी काढतो. कुणाला पाणी काढ. कुणाला पण आलं कबूतर बघायला भाई. कबुतरांवर लय जीव आहे. आणि इकडे बघा सनरूफ भरले आपला. छत्री नाही करणार त्याला. काठी दे काठी. थांबा थांबा हे बघा माझ्या अंगावर पडेल. भिजले तो अख्खा तेव्हा पाणी. हा कोपरण लोट भरले भरले मित्रांनो. पाणी जायला लागणार ना म्हणून पूर्ण पावसामध्ये भरलाय. आता बघूया काय करायचं काय समजत नाही. तर आता मला वाटतं मला पण भिजायला लागेल कबुतरांसाठी. तर व्हिडिओ इथे एंड करतो. तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. भिजू का भिजू.